किती राहिला हा प्रश्न असतो आपल्याला. मग आता प्रश्न सोडवायचा कसा तरी शॉर्टकट तुम्हाला सांगून टाकतो. इथे लिहा सरासरी वेग वेग बरोबर त्याचे दोन प्रकार आहेत. दुसरा मी सांगून टाकतो दोन वेगांचा. इकडे बघून घ्या. जर दोन वेगांचा आला प्रश्न, दोनच वेग दिले तुम्हाला लोकांना, तर काय करायचं? तर ॲव्हरेज वेग इज इक्वल टू 2xy भागिले x अधिक y. x म्हणजे पहिलावाला वेग आणि y म्हणजे दुसरावाला वेग सरासरी वेगाच्या बाबतीत. पण इथं ना 3 नंबर्स आहेत. याला x नाव द्या, याला y नाव द्या आणि याला z नाव द्या. दिलं? वेग 2 आहेत का 3 आहेत? 3 आहेत. तर 2 वेगाचा आला तर हा फॉर्म्युला आपला वरचा. ठीक आहे. पण 3 वेगाचा आला तर त्यात काहीतरी चेंज करणार मी. येस. लिहा इथं वरती 3xyz भागिले आता ऐका काय करायचं ते बॉटमला जिथे लक्षात ठेवण्यासाठी यांचा जोडी-जोडीने गुणाकार करायचा. जोडी-जोडी म्हणजे तुमच्या जोडी-जोडीने नाही. अक्षरांच्या जोडी-जोडीने गुणाकार करायचा. पहिला x आणि y चा गुणाकार, नंतर y आणि z यांचा गुणाकार, नंतर x आणि z. अशी एक छोटीशी पंक्ती बनवायची. बघून का पंक्ती आहे? दिवा लावायचा तुम्हाला आता. हे बघा. पहिला x आणि y चा गुणाकार, नंतर y आणि z यांचा गुणाकार, नंतर x आणि z यांचा गुणाकार. लिहायचं पहिल्यांदा या तिघांमध्ये पहिला x आणि y चा गुणाकार xy, नंतर y आणि z चा गुणाकार, नंतर x आणि z चा गुणाकार. 3 वेगांसाठी हे करायचं. अब इसको अपन सॉल्व करेंगे. किंमत भरायला घ्या. थोडंसं 2-3 स्टेप लागतील अजून ना 3 स्टेप. x, y आणि z च्या व्हॅल्यूज सांगा. काय काय? 10, 12, 15. भागिले. आता ऐक इकडे बघा समोर पहिल्या दोघांची बेरीज करायची 10 गुणिले 12 प्लस नंतर 12 गुणिले 15 आणि तिसरी जोडी सांगा आता 10 12 झालं 12 15 झालं आता 10 15 पाहिजे. 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 पटापट सांगायचं त्यांचे गुणाकार काय काय येतात. पहिला हा गुणाकार हा सेकंड वाला नंतर थर्ड वाला. पहिला गुणाकार सांगा 12 आहे 120 प्लस 12 गुणिले 15 15 दुने 30 चा शून्य हातचा आला 3 15 1 15 15 3 18 180 प्लस 150 रुपया देगा. आता शेवटची स्टेप आहे. मी म्हटलं 3 स्टेपला सोडतं. आता शेवटची स्टेप येईल आपली. ते वरती जे काय राहिलं ते एकदा रिपीट बरं काय काय राहिलं सांगा ते. 3 गुणिले 10 गुणिले 12 गुणिले 15 आणि भागिले त्या तिघांचं बेरीज करा, समेशन करा. 120 180 300 120 180 300 आणि वरचे 150 450 लिखो 450 आणि मग तुम्हाला बेसिक पाडे येतात असं मी गृहीत धरतो. गृहीत नाही धरत तुम्हाला येत नाही माहिती मला ते. येतं ना? करा डिवाइड 15च्या पाड्यात 50 आहे. येस 15 1 15 15 त्रिक 45 आणि योगायोगाने 3 3 गेला. उरलं किती? 12. त्यांचा सरासरी वेग 12 घ्यायचा. एक्झॅक्ट 12 कुठे सांगायचं? 1 नंबरला.